हाय, हॅलो, नमस्कार. मी ज्योती. माझ्या चॅनलमध्ये तुमचं खूप मनापासून स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे 3 पीस प्रिन्स कट पेपर पॅटर्न जो आहे ना, तो कसा ठेवायचा आणि किती इंचांनी कोणता पॅटर्न वाढवून घ्यायचा आहे आपल्याला, ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर बघा, हा आहे 38 साईजचा. तर मी आधी सुरुवातीला पेपर पॅटर्न काढलेला आहे आणि याचा मी व्हिडिओ चॅनलवरती अपलोड केलेला आहे. तुम्ही नक्की जाऊन चेक करा. तर बघा, इथे काय करायचं आहे आपल्याला, जे पाठीचा भाग आहे ना, ते व्यवस्थित जशाच आखून घ्यायचं आहे. पुढचा जो साईड पार्ट असतो ना, ते आपल्याला इथे वाढून घ्यायचं आहे. तर कुठे वाढून घ्यायचं आहे, तर ते बघा, इथे हुक पट्टी आपण जी लावतो तिथे अर्धा इंचानी वाढवून घ्यायचं आहे. आणि नंतर मग जे फिटिंग म्हणजे जे 3 पीस जे असते ना, ती कटोरी तिथे जे जॉईंट करायचं आहे ना, तिथे पण आपल्याला अर्धा इंचानी शिलाई मार्जिनसाठी अर्धा इंचानी वाढवून घ्यायचं आहे. तर तुम्हाला मी एकदम हे आधी आखून घेते आणि मग तुम्हाला नंतर जवळून पण दाखवते कुठे मी वाढवलेलं आहे, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. तर बघा, आधी जशास तसं पॅटर्न ठेवलेलं आहे आणि मग नंतर अर्धा इंचानी मी वाढवून घेतलेला आहे. तर आता इथे बघा, 3 पीसचा जो प्रिन्स कटचा जो आकार आहे ना, ते पण मी इथे आखून घेतलेला आहे पेपर पॅटर्न ठेवून. आणि इथे पण हे जे शिलाई मार्जिन आपण शिलाई करणार आहोत, फिटिंगच्या साईडने नाही, फक्त शिलाईच्या जागेने बघा, अशा पद्धतीने मी जवळून दाखवलेलं आहे. तिथेच वाढवायचं आहे. फक्त हे 2 पार्ट वाढवायचे आहे आणि क्रॉसपट्टी पण वाढवायची आहे. क्रॉसपट्टी फक्त खालच्या साईडने अर्धा इंचानी वाढवायची आहे. तर बाही ते कुठेही वाढवायचं नाही, पाठीमागचा भाग आणि बाही कुठेही वाढवायचं नाही, फक्त साईड पार्ट आणि प्रिन्स आकाराचा जो कटोरी असते ती अर्धा इंचाने वाढवायची आहे. म्हणजे फिटिंगच्या जागी नाही, फक्त शिलाई मार्जिनसाठी आपल्याला अर्धा इंचाने वाढवायचं आहे. आणि बघा, अशा तर तुम्ही वाढवल्यानंतर मग ते फिटिंगला एकदम व्यवस्थित बसतं. तर बघा, आता इथे मी वाढवून घेतलेलं आहे आणि आता मी जसं आखून घेतलेलं आहे ना, तसं मी इथे कटिंग करून घेतलेलं आहे. तर तुम्हाला सुरुवातीलाच मी दाखवलेलं आहे की मी 2 अस्तर एकावरती एक ठेवून घेतलेले आहेत, कारण हे एकाच मापाचे 2 ब्लाऊज आहेत म्हणून. तर छोट्या बाहीचेच आहेत हे दोन्ही पण. तर अशा पद्धतीने मी पेपर पॅटर्न ठेवलेला आहे 3 पीसचा आणि मग नंतर इथे कटिंग करून घेत आहे. बघा, अशा पद्धतीने. तर इथे न विसरता आपल्याला वाढवून घ्यायचं आहे, म्हणजे आपल्याला शिलाई करते वेळेस, फिटिंगच्या वेळेस काहीही प्रॉब्लेम येणार नाही. तर काही असे छोटे छोटे जे असतात ना टिप्स, ते खूप महत्त्वाचे असतात. ते फॉलो केल्याने आपला ब्लाऊज अजिबात चुकणार नाही. तर इथे बघा, आता मी काय करणार आहे, अगोदर क्रॉसपट्टी न काढण्याच्या आधी बाही कटिंग करून घेणार आहे आणि मग नंतर क्रॉसपट्टी काढून घेणार आहे. तर क्रॉसपट्टीला पण फक्त आपण अर्धा इंचानेच वाढवून घ्यायचं आहे. तर आता इथे बाही अशा पद्धतीने बसत नव्हती, म्हणून अशा पद्धतीने घडी टाकलेली आहे मी. तर आता इथे बघा, उंची आहे 6 इंच आहे, पण त्यामध्ये मी 1 इंच मिसळून 7 इंचावरती टिक करून घेतलेली आहे. आणि कॅप आहे 3 इंच घेतलेलं आहे, तिथं पण टिक करून घेतलेलं आहे. दंडघेर बघत आहे बघा. आता इथे मी डायरेक्ट जो माप आहे ना, ब्लाऊजला मापाला दिलेला ब्लाऊज त्याचंच बघून घेतलेलं आहे आणि तिथे अशा पद्धतीने मी बाही कटिंग करून घेतलेली आहे. तर बाहीचा पण वेगळा सेपरेट मी व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलवरती, तुम्ही ते बघा आणि तुम्ही पण कटिंग करा आणि तुम्ही पण स्वतःचा ब्लाऊज स्वतः कटिंग करून शिवायला शिका. तर बघा, पुढचा मोंड्याचा आकार पण इथे मी लगेच कट करून घेतलेला आहे. आणि आता थोडासा एक अस्तर जो आहे ना, तो गुलाबी कलरचा, तो कमी पडत होता, मग त्याला नंतर कट करता येतं म्हणून तुम्हाला दाखवण्यासाठी आधी क्रॉसपट्टी कट करून घेता आहे. बघा, इथे खालच्या साईडनेच वाढवायची आपल्याला, वरच्या साईडने जो आकार आहे ना तिथं वाढवायचं नाही आहे, फक्त खालच्या साईडने आपल्याला अर्धा इंचाने वाढवून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने जर तुम्ही हे लक्षात ठेवून कोणत्या गोष्टी वाढवायच्या आहेत हे जर लक्षात ठेवून जर तुम्ही ब्लाऊज कटिंग केलात, तर तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट येईल. एकदम सोप्या पद्धतीने आहे ही पद्धत. तर तुम्हाला ही आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.